नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर काल आपण योगाची पार्श्वभूमी हा भाग पाहिलेला आहे आणि त्याचाच भाग आज आपण कंटिन्यू करणार आहोत. तर आपण पाहिलं की जे योग प्रक्रियेचे विस्कटलेलं ज्ञान जे आहे हे पतंजली मुनींनी त्याला शास्त्राच्या चौकटीमध्ये बसवलेलं आहे आणि त्याला षडदर्शन या दर्शनापैकी त्याचा एक भाग बनवलेला आहे. तर यानंतरही आपण हठयोग, राजयोग यासारखे आपण योग ऐकलेले आहेत. तर हठयोगसुद्धा हा ग्रंथ आत्मारामांनी लिहिलेला आहे. या ग्रंथाची रचना 12व्या शतकात झालेली आहे. तर ह्या हठयोगाचं ज्ञान काही ग्रंथांमध्ये आहे, जसं की हठप्रदीपिका, घेरंड संहिता, शिवसंहिता, योगतारावली, सत्कर्म. तर या ग्रंथांमध्ये हठयोगाचं ज्ञान दिलेलं आहे, काही योगिक प्रक्रिया दिलेल्या आहेत. तर यामध्ये आसन, प्राणायाम, मुद्रा, ध्यान, शुद्धिक्रिया आणि कुंडलिनी जागृती यासारखं योग प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. यानंतर स्वामी विवेकानंद यांनी राजयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग यासारख्या ग्रंथांमध्ये योग प्रक्रियेच्या म्हणजे योगाचे जे काही पैलू आहेत त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर राजयोग म्हणजेच पातंजली योग म्हटलेलं आहे, कारण राजयोगामध्येच पातंजली मुनींचे काही 196 सूत्र आहेत, तर त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तर अशी योगाची पार्श्वभूमी आहे. तर यानंतर सध्याच्या काळामध्ये काही ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्यक्ती आहेत की त्यांनी योग हा शब्द वापरून निरनिराळ्या साधना शिकवलेल्या आहेत. जसं की पूज्य निर्मला देवी यांनी सहज योग हा संस्कार केलेला आहे. त्यानंतर पपू गुळवणी महाराज ह्यांनी शक्तिपात हा संस्कार त्यांनी आपल्या ज्ञानातून केलेला आहे. तसंच महर्षी महेश योगी यांनी भावातीत ध्यान हे ज्ञान त्यांनी संस्कारित केलेलं आहे. तसंच ब्रह्मकुमारी ज्या आहेत तर त्यांनी प्रजपिता ब्रह्मदेवाचा योग सांगितलेला आहे. आणि बिहारचे जे परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी क्रियायोग शिकवलेला आहे. आणि गोयंका जी आहेत तर त्यांनी विपश्यना ही ध्यान प्रक्रिया सांगितलेली आहे, जी भगवान बुद्धाने निर्माण केलेली आहे. तर अशा प्रकारे योगाची पार्श्वभूमी आहे. तर एवढं सगळं ज्ञान ऐकून आपल्या गोंधळासारखं होतं, परंतु गोंधळून जायचं काही कारण नाही. पतंजली मुनींनी जे काही सर्वसामान्य व्यक्तीसाठी जे योग प्रक्रिया सोप्या रचनेमध्ये त्याची मांडणी केलेली आहे 196 सूत्रामध्ये, तर ते सूत्र सहज समजणारे आहेत आणि अनुभवता येणारे आहेत. तर त्याचं आपण म्हणजे ते नेमकं काय आहेत ते आपण समजून घेऊया पुढील भागामध्ये. माझ्या व्हिडिओला नक्की ऐका, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.